खरं तर तुकाराम मुंढेंचा इतिहास जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बदल्या होणारा आणि डॅशिंग अशा प्रकारचा अधिकारी असल्याची एकंदरीत चर्चा आहे। मात्र त्याच तुकाराम मुंढेंच्या कार्यभारावर आता आक्षेप किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहेत। त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। नागपूरचे आयुक्त असताना, महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या गोष्टींमुळे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच आता तुकाराम मुंढेंकडून त्यांना धमकीच्या अशा प्रकारचे फोन येतात। तुम्हाला फोन आला, रात्रीही फोन आला असं समजतंय, तुम्ही ते रेकॉर्ड केले? तुकाराम मुंढे हा डेसिंग अधिकारी बिलकुलच नाही आहे। हा एक दबाव तंत्राच्या माध्यमातून वातावरण करणारा हा अधिकारी आहे। जिथं जिथं गेला त्याच्या नावाचे, विकासाच्या नावाने तो झिरो आहे। विकासाचं त्याला काही घेणं देणं राहत नाही। त्याचे NGO आणि त्यांचे मीडिया हे त्याचे बिलकुल जिथं जायचं पहिले ते पोचून जायचे, नंतर अधिकारी पोचायचे। अधिकाऱ्याला माहीतच नसते राहत तो NGOचा प्रेमी आहे। आणि म्हणून नागपूर शहरामध्ये 7 महिन्यामध्ये त्यांनी का गुल खिलवले हे प्रकरण सगळं उजेडात आलेलं आहे। आणि म्हणून मुंडे अगर साथ दिलाचा असेल, धुतल्या तांदळाचा असेल तर त्यांनी मीडियाच्या समोर यावं। कारण हे प्रकरण जे उचलण्यात आलं आहे या प्रकरणामागे अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झाला। हा VIP स्मार्ट भ्रष्टाचार आहे, हिंग लगेना फिटकरीवाला भ्रष्टाचार आहे। आणि म्हणून याचे पुरावे सहित आम्ही लक्षवेधी लावलेली आहे, बहुतेक उद्या लागेल। आणि म्हणून मीडियाच्या माध्यमातून जे 8 दिवसापासून सुरू आहे म्हणून त्याच्या इशाऱ्यावर त्यांचे समर्थक धमक्या देत आहे। काल रात्री पुन्हा मला 10:47 काल पुन्हा धमकी आली, मला जीवे मारण्याची धमकी आली। मी अशा धमकीला घाबरत नाही, हे गिदड धमकीले मी कधीच घाबरलेलो नाही। मी आयुष्यामध्ये अशा अनेक धमक्या मी पाहिला आहे, लेकिन सत्याच्या बाजूने अगर तो खोटा आहे तर त्यांनी समोरून सत्य त्या ठिकाणी आव्हान आहे तुमचं? हा, बिलकुल त्याला आव्हान आहे का तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये काय केलं। तुम्ही 5000 बेडच्या हॉस्पिटल काटोल रोडवर उघडलं, 40 करोड रुपये खर्च केला, दुसऱ्या दिवशी सत्यानाश झाला। तुम्ही 17 कर्मचाऱ्याला शासनच्या वर्त अधिकारचा वापर करून तुम्ही कर्मचाऱ्याला बरखास्त केलं। अरे लढाई लढा तर मर्दानकी टाईप लढाई लढा, मोठ्या अधिकाऱ्याची लढा, काय क्लास 4च्या कर्मचाऱ्याची लढाई लढून तू उच्च होशील का? आणि अशा प्रकारे त्यांच्या विरुद्ध माजी महापौराच्या FIR दाखल, ही महापौरांनी FIR दाखल केला, 2 महिला अधिकाऱ्यांनी FIR दाखल केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये काही सत्यता असेल म्हणूनच FIR दाखल झाला आहे ना। एक खूप गंभीर मुद्दा उपस्थित या निमित्तानं उपस्थित होतो। त्याचं कारण असं आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना अशा प्रकारचे धमकीचे फोन येणार एका अधिकाऱ्याकडून, तुमचं असं म्हणणं आहे, आणि त्याच्यावर कारवाईच होत नाही अजूनपर्यंत। कारण काल आम्ही बघितलं सभागृह तुमच्या त्या एका वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी वेळमध्ये जाऊन बंद पाडलं। मग हे अत्यंत गंभीर असं वाटत नाही? कारण तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात। नेत्यांनी, सगळ्याच पक्षांनी या प्रकरणाचा विरोध केला, निषेध या प्रकरणाचा केला, कारण हे वारंवार येत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी बी सभागृहामध्ये येऊन सांगितलं का ही गंभीर बाब आहे, मी याची गंभीर दखल शासनाने घेतली आहे आणि तातडीने या संदर्भात कारवाई होणं हे त्यांनी सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षाचे नेते आहे त्यांना का मुंडेबद्दल प्रेम आला आणि मुंडेंनी त्यांना का सांगितलं हे मला माहीत नाही। परंतु एखाद्या आमदाराच्या विरुद्ध अशा प्रकारच्या धमक्या येत असेल, तो कोणत्याही पक्षाचा आमदार राहो, त्याला अशा प्रकारच्या धमक्या येत असेल आणि आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये त्याच्या विरुद्ध बोलत आहोत, त्यांनी केलेले 7 महिन्याच्या कृत्याबद्दल आम्ही बोलत आहोत। आणि विजय वडेट्टीवार अगर त्यांचं समर्थन करत असेल तर हे दुर्दैवी बाब आहे। आम्ही तुकाराम मुंढेच्या विरुद्ध लढणार आहोत आणि अंतिम टप्प्यापर्यंत। खोपडे अगदी शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय विजय वडेट्टीवारांनी हे त्यांच्या बाजूनं बोलण्याचं का त्यांनी केलंय, मात्र तुमची ही मागणी सत्ताधारी पक्ष म्हणून आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं कारवाई होईल। कालच्या तुमच्या विधानसभेच्या याच्यामध्ये सांगणं होतं आणि सगळ्या सत्ताधारी पक्षांचं सांगणं होतं की तात्काळ कारवाई करा। मग तात्काळ कारवाई सत्ताधारी पक्ष असूनही होत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल ना? नाही, या संदर्भात आम्ही लक्षवेधी टाकलेली आहे। बहुतेक लक्षवेधी उद्या लागेलच, उद्या लागलीच पाहिजे लक्षवेधी, त्यावर सगळं होईल। त्यावर रेकॉर्डिंग आहे ते फोन केल्याचं? ते फोन केल्याच्या रेकॉर्डिंगचा संबंध नाही, डायरेक्ट फोन नंबर मी दिले पोलीस कमिशनरले, डायरेक्ट लिखितमध्ये तक्रार दाखल केली आहे। आलेला फोनची तक्रार दाखल केली आणि तो का बोलला ते फोन केलं। मी रेकॉर्ड नाही केले कारण मी जेवत होतो, त्याच्यामुळे मी रेकॉर्ड नव्हतो। हे होते कृष्णा खोपडे ज्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं या
अधिकाऱ्याकडून आम्हाला मारण्याची धमकी येतात, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र या फोनचे नंबर्स फक्त माझ्याकडे, येणारे इनकमिंग कॉलचे नंबर्स फक्त माझ्याकडे आहेत, ती रेकॉर्डिंग माझ्याकडे नाही असे त्यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणामध्ये नक्की काय वळण घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.